सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द वेदा वाइब्स यूट्यूब चॅनल. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संस्कृत वर्णनाम परिचय. तर संस्कृत वर्णनाम परिचयमध्ये काय 5 मार्क्सचे क्वेश्चन येतात आणि तेही 5 MCQ असतात. म्हणजे जे फर्स्ट युनिव्हर्सिटीमध्ये जे पेपर 1मध्ये जे 5 MCQ असतात ते ह्या फर्स्ट चॅप्टरवरून म्हणजे संस्कृत वर्णनाम परिचयहून फर्स्ट 5 MCQ आपल्याला पेपरमध्ये पाहायला मिळतात. तर वर्ण म्हणजे काय असतात आपण आता बघूया. तर वर्ण म्हणजे अविभाज्य ध्वनी वर्ण, म्हणजे आपण बोलताना जी अक्षरे उच्चारतो त्याला वर्ण असे म्हणतात. म्हणजे आपण जेच दैनंदिन जीवनामध्ये जे आपण बोलतो त्यालाच काय म्हणायचं, वर्ण असे म्हणायचं. वर्णाचे प्रकार किती आहे? वर्णाचे प्रकार आहे 46. तर त्या 46 मध्ये स्वर किती आहे? स्वर आहे 13 आणि व्यंजन आहे 33. तर त्या 13 स्वरमध्ये ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, मिश्र स्वर, व्यंजनामध्ये स्पर्श व्यंजन, अंतस्थ व्यंजन आणि उष्म व्यंजन. तर जे स्वर ते 13 आहे त्यामध्ये ऱ्हस्व स्वर कोणते कोणते? अ, इ, उ, रू आणि लू. आणि जे दीर्घ स्वर आहे त्यामध्ये आ, इ, उ, रू. आणि जे मिश्र स्वर आहे त्यामध्ये ए, ओ, औ. जे व्यंजन जे आहे ते 33 आहे त्यामध्ये स्पर्श व्यंजन कोणते कोणते? तर स्पर्श व्यंजन आहे 25. त्यामध्ये जे क पासून म पर्यंतचे आहे ते काय आहे? स्पर्श व्यंजन आहे. तर अंतस्थ वर्णामध्ये अंतस्थ व्यंजनमध्ये किती आहे? अंतस्थ व्यंजन 4. त्यामध्ये य, र, ल, व. आणि जे उष्म व्यंजन आहे त्यामध्ये श, श, स, ह हे किती आहे? 4. तर स्वर म्हणजे आपण बघूया काय असते. तर स्वर म्हणजे काय? जे ध्वनी स्वतंत्रपणे उच्चारित होतो त्याला स्वर असे म्हणतात. म्हणजेच काय, जो ध्वनी स्वतंत्रपणे उच्चारित होतो त्याला काय म्हणायचं? स्वर म्हणायचं. म्हणजे स्वर काय? स्वर काय? स्वय राजते इति स्वर. म्हणजे जे ध्वनी स्वतंत्रपणे उच्चारित होतो त्याला काय म्हणायचं? स्वर म्हणायचं. तर आता व्यंजन म्हणजे काय आहे ते बघूया. तर व्यंजन म्हणजे काय? ज्या वर्णाचा उच्चार करताना स्वरांची आवश्यकता असते अशा वर्णांना व्यंजन असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल क हे व्यंजन घेतलं, त्याचबरोबर क मध्ये काय काय आहे? क प्लस अ, तेव्हाच काय तयार होतं? क तयार होतं. काय? क. म्हणजेच की ज्या वर्णांचा उच्चार करताना स्वरांची आवश्यकता असते अशा वर्णांना काय म्हणायचं? व्यंजन असे म्हणायचं. तर स्पर्श व्यंजन म्हणजे काय? आता ज्या वर्णांचा उच्चार करताना मुखातील उच्चार करणाऱ्या अवयवांना जिभेचा स्पर्श होतो त्यांना स्पर्श व्यंजने म्हणतात. स्पर्श व्यंजने किती आहे? तर स्पर्श व्यंजने आहे 25. एक्झाम्पल क ते म पर्यंत. त्यामध्ये आहे क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग, प वर्ग. तर या वर्गामधील जे शेवटचे हे ड, त्र, न, म आहे हे काय? अनुनासिक आहे. आता अंतस्थ व्यंजन म्हणजे काय हे बघूया. ज्या व्यंजनांचा उच्चार करताना जिभेचा उच्चारक अवयवांशी पूर्ण स्पर्श होत नाही ते अंतस्थ व्यंजन होय. एक्झाम्पल काय? य, र, ल, व. म्हणजे ज्या व्यंजनांचा उच्चार करताना जिभेच्या उच्चारक अवयवांशी पूर्णपणे स्पर्श होत नाही ते अंतस्थ व्यंजन होय. आता उष्म व्यंजने यावरून डायरेक्टली युनिव्हर्सिटीमध्ये काय येतात? MCQ येतात. म्हणजे या फॉर एक्झाम्पल य, र, ल, व आहे यामध्ये एखादा दुसरा एक व्यंजन टाकून देणार आणि त्यामध्ये विचारणार यापैकी अंतस्थ व्यंजन कोणतं आहे, उष्म व्यंजन कोणतं आहे. डायरेक्टली MCQ येतो. तर आता उष्म व्यंजन म्हणजे काय हे बघूया. ज्या व्यंजनांचा उच्चार करताना जिभेच्या उच्चारक अवयवांशी पूर्ण स्पर्श होत नाही ती उष्म व्यंजने होय. म्हणजे आता याच्यावर डायरेक्टली क्वेश्चन येईल, यापैकी उष्म व्यंजने कोणते? तर उष्म व्यंजने कोणती कोणती आहे? श, श, स आणि ह हे काय आहे? उष्म व्यंजन आहे.